हॅलो एव्हरीवन. तर रिसेंट व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल टिश्यू त्याचा फर्स्ट टाईप एपिथेलियल टिश्यूचा फर्स्ट टाईप सिम्पल एपिथेलियल टिश्यू आणि सिम्पल एपिथेलियल टिश्यूचा थर्ड आणि फोर्थ टाईप पाहिलेला आहे. दॅट इज कॉलमनार एपिथेलियल सेल्स अँड सिलिएटेड एपिथेलियल सेल्स. देन आपल्याला फिफ्थ टाईप पाहायचा आहे ग्लँड्युलर एपिथेलियम. तर पहा, हिअर दी सेल्स मे बी कॉलमनार, क्युबायडल और पिरॅमिडल इन शेप. इथं सेल्सचा शेप कसा असू शकतो? कॉलमनार असू शकतो, क्युबायडल असू शकतो किंवा पिरॅमिडल असू शकतो. न्यूक्लियस इज लार्ज अँड सिच्युएटेड टुवर्ड्स द बेस. इथे तुम्ही पाहू शकता न्यूक्लियस मोठा आहे आणि बेसकडे तो लोकेट केला गेलेला आहे. देन सिक्रेटरी ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये सिक्रेटरी ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. नंतर द ग्लँड्स मे बी युनिसेल्युलार. युनिसेल्युलार असतील तर या युनिसेल्युलार ग्लँड्स कुठे प्रेझेंट आहेत? तर ग्लॉबलेट सेल्स ऑफ इंटेस्टाईन. हा जो ब्रॅकेट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा जर तुम्ही बायोलॉजी NCERT जर रीड करत असाल 11th किंवा 12th क्लास, तर NCERTमध्ये स्पेशली बायोलॉजी NCERTमध्ये ब्रॅकेट्सला खूप महत्त्व असतं. ब्रॅकेट्समध्ये खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी असतात ज्या नीट किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला विचारू शकतात. तर कधीही लक्षात ठेवा, ब्रॅकेट्स कधीही गाळायचे नाहीत. ब्रॅकेट्समधली इन्फॉर्मेशन नेहमी लक्षात ठेवायची. सो द ग्लँड्स मे बी युनिसेल्युलर ग्लँड्स कुठे प्रेझेंट आहेत? ग्लॉबलेट सेल्स ऑफ इंटेस्टाईन. लोकेशन लक्षात ठेवा. अँड देन ऑर मल्टीसेल्युलर कुठे प्रेझेंट आहेत? तर सलायव्हरी ग्लँडमध्ये. डिपेंडिंग ऑन दी नंबर ऑफ दी सेल्स. डिपेंडिंग ऑन मोड ऑफ सिक्रेशन, मल्टीसेल्युलर ग्लँड्स कॅन बी क्लासिफाईड ॲज डक्ट बिअरिंग ग्लँड्स. मल्टीसेल्युलर ग्लँडला आपण अगेन 2 टाईपमध्ये क्लासिफाय करतो. डक्ट बिअरिंग ग्लँड्स म्हणजे एक्झोक्राईन ग्लँड आणि डक्ट लेस ग्लँड्स म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स. डक्ट असणाऱ्या ग्लँडना एक्झो म्हटलं जातं, एक्झोक्राईन ग्लँड. अँड डक्ट नसणाऱ्या ग्लँड्सना एंडोक्राईन ग्लँड्स म्हटलं जातं. एक वाक्य आहे पहा, एंडोक्राईन ग्लँड्स आर डक्टलेस ग्लँड्स और एंडोक्राईन ग्लँड्स आर नोन ॲज डक्टलेस ग्लँड्स. लक्षात ठेवा. देन पहा, डायग्राम दिली आहे. मायक्रोविलाय, देन म्युकस प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम, गॉबलेट सेल, न्यूक्लियस टुवर्ड्स बेस. देन सेल मेम्ब्रेन दाखवलेला आहे, ॲब्सॉर्प्टिव्ह सेल आणि बेसमेंट मेम्ब्रेनवर सेल लाय करते. तर पहा, एक्झोक्राईन ग्लँड्स पोर देअर सिक्रेशन्स ॲट अ स्पेसिफिक साईट्स. एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणजे डक्ट बिअरिंग ग्लँड्स काय करतात? पोर देअर सिक्रेशन्स ॲट अ स्पेसिफिक साईट. एक विशिष्ट साईटवर त्यांचं सिक्रेशन पोर करतात. एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड किंवा स्वेट ग्लँड एक्सेट्रा. आणि दुसरी जी ग्लँड आहे डक्टलेस ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड्स रिलीज देअर सिक्रेशन्स डिरेक्टली इन टू ब्लड स्ट्रीम. एंडोक्राईन ग्लँड्स काय करतात? तर त्यांना डक्ट नाहीत ना, डक्टलेस ग्लँड आहेत त्यामुळं त्या काय करतात? तर त्यांचं जे सिक्रेशन आहे ते डिरेक्टली ब्लडमध्ये मिक्स करतात. एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड एक्सेट्रा. आता यांचं फंक्शन काय आहे? तर सिक्रेट दी म्युकस. स्पेलिंग मिस्टेक आहे, म्युकस MUCUS असलं पाहिजे. सिक्रेट दी म्युकस दॅट ट्रॅप दी डस्ट पार्टिकल्स. काय करतात? तर म्युकस सिक्रेट करतात जे काय करतात? जे डस्ट पार्टिकल ट्रॅप करतात, पकडतात. लब्रिकेट्स द इनर सरफेस ऑफ रेस्पायरेटरी अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे, त्यांचे जे इनर सरफेस आहे ते लब्रिकेट करतात. सिक्रेशन ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. एन्झाईम किंवा हार्मोन सिक्रेट करणं हे काम आहे यांचं, एंडोक्राईन ग्लँडचं. तर फंक्शन, लोकेशन अँड डक्टलेस ऑर डक्ट बिअरिंग लक्षात ठेवा. देन नेक्स्ट टाईप आहे सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. It is composed of modified form of columnar cells and elongated neurosensory cells. न्यूरोसेन्सरी सेल्स प्रेझेंट असल्यामुळं या टिश्यूला नाव दिलं गेलेलं आहे सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. लक्षात ठेवा. सेन्सरी हेअर्स आर प्रेझेंट ॲट दी फ्री एंड ऑफ दी सेल्स. सेलच्या फ्री एंडला सिलिया प्रेझेंट असेल तर सिलिएटेड म्हणतो. सेल्सच्या एंडला फ्री एंडला सेन्सरी हेअर्स प्रेझेंट आहेत म्हणून आपण इथं आता सेन्सरी म्हणलेलं आहे. याचं फंक्शन काय आहे?
इट परसीव्ह एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल स्टिम्युलाय. हा काय करतो तर एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा प्लस इंटरनल आतलासुद्धा स्टिम्युला परसीव्ह करतो. दीज आर फाउंड इन नोज. नोज मीन्स ऑल फॅक्टरी रिसेप्टर्स, देन इयर ऑडिटरी अँड हेअर सेल्स, अँड आय फोटो रिसेप्टर्स. लक्षात ठेवा, नोज असेल तर त्याला काय म्हटलं जातं ऑल फॅक्टरी, अगेन ब्रॅकेट इज इम्पॉर्टंट हिअर. देन इयर असेल तर ऑडिटरी हेअर सेल्स, अँड आय असेल तर फोटो रिसेप्टर्स. ऑल फॅक्टरी बल्ब दाखवलेला आहे, ऑल फॅक्टरी ट्रॅक्ट दाखवलेला आहे. देन मेटल सेल्स, देन क्रिब्रिफॉर्म प्लेट, देन ॲक्झॉन न्यूरोसेन्सरी सेल्सचा, देन सपोर्टिव्ह सेल्स, रिसेप्टार सेल, डेंड्राइट, सिलिया, हे पूर्ण दाखवलेलं आहे डायग्राममध्ये. प्रत्येक टिश्यूच्या नावं, देन त्याचे फंक्शन्स, त्याची लोकेशन आणि त्याची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा आणि डायग्राम ही लक्षात ठेवा. शक्यतो रीड करताना डायग्राम पाहून रीड करा, जेणेकरून ते सेल और टिश्यू तुमच्या लक्षात राहील. देन लास्ट टाईप आहे इपिथेलियल टिश्यूमधील सिम्पल इपिथेलियल टिश्यूचा जर्मिनल इपिथेलियल टिश्यू. सेल्स ऑफ दिस इपिथेलियम डिवाइड मिओटिकली टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. कशा डिवाइड होतात तर या मिओटिकली. ठीक आहे. एक्झाम्पल, लाइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स, इनर लाइनिंग ऑफ ओव्हरी. तर लोकेशन लक्षात ठेवा, जर्मिनल इपिथेलियल टिश्यू कुठं प्रेझेंट असतात तर लाइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स अँड इनर लाइनिंग ऑफ ओव्हरी. तर एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला इथं, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हेन डू दी ट्रान्झिशनल सेल्स चेंज दिअर शेप. ट्रान्झिशनल सेल त्यांचा शेप कधी बदलतात, तर याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इपिथेलियल टिश्यूचा सेकंड टाईप, दॅट इज कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. थँक्यू.